Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 5, Heat, Standard 10th. This is our video number 1. In this video, we have to learn latent heat, regelation and anomalous behavior of water. Can you recall section? पहिले आपण सुरुवातीला उष्णता याबद्दल माहिती घेणार आहोत. कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. उष्णता आणि तापमान. हीट म्हणजे उष्णता आणि टेम्परेचर म्हणजे तापमान. या कन्सेप्टबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड बिटवीन ऑब्जेक्ट्स विथ डिफरंट टेम्परेचर. त्याला उष्णता असं म्हटलं जाते. तर टेम्परेचर म्हणजे काय, तापमान म्हणजे काय. ए मेजर ऑफ द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ट्रान्सफर हीट एनर्जी ऑर हाऊ हॉट ऑर कोल्ड समथिंग इज, दॅट मीन्स टेम्परेचर. ओके, तर आपल्याला या दोन कन्सेप्टबद्दल आपण माहिती घेतली आहे, उष्णता आणि तापमान. ओके, व्हॉट आर द डिफरन्स वेज ऑफ हीट ट्रान्सफर. मग या उष्णतेचे प्रसारण कसा होता, त्याचा प्रसार कसा होतो ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके, कॉन्सेप्ट लाईक लॅटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन, anomalous behavior of water, dew point, humidity, specific heat capacity are related to certain phenomena experienced by us in our day-to-day life. ओके, आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे लॅटेंट हीट म्हणजे काय. तर लॅटेंट हीटसाठी आपण लुक ॲट द पिक्चर ऑफ लॅटेंट हीट. ओके, हिअर इज ॲपरेटस, ice cube in the beaker, a thermometer, there is a thermometer, burner and stand. We have to perform this experiment in our school. Okay, आपण शाळांमध्ये सुद्धा हा प्रयोग बघत असतो. लॅटेंट हीट म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपण कशा पद्धतीनं समजावून घेतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. यामध्ये आईस पीसेस घेतलेले आहे ग्लास बीकरमध्ये. त्यानंतर त्यामध्ये हे जे थर्मामीटर आहे तापमान मोजण्यासाठी ते त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. याचा जो बल्ब असतो हा बल्ब या ठिकाणी आईसमध्ये तो असला पाहिजे. पुट द बीकर ऑन द स्टँड अँड हीट द आय, म्हणजे हा स्टँडवर ठेवायचा आहे, ट्रायपॉड स्टँडवर, आणि याला आपण हीटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो आहे रेकॉर्ड द टेम्परेचर. आपल्याला या थर्मामीटरच्या साहाय्यानं आपल्याला प्रत्येक मिनिटामध्ये थर्मामीटर युझिंग द म्हणजे रेकॉर्ड द टेम्परेचर युझिंग द थर्मामीटर आफ्टर एव्हरी मिनिट. प्रत्येक मिनिटाला आपल्याला त्याचं तापमान मोजायचं आहे. ॲज द आईस हिटेड इट स्टार्ट मेल्टिंग. आपल्याला हे ऑब्झर्व पण करायचं आहे, जेव्हा उष्णता द्यायला सुरुवात होते आहे त्यावेळेस या बीकरमधला जो बर्फ असतो, आईस क्यूब असतात, ते वितळायला सुरुवात होतो. आणि मग याचा ग्राफ आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण काढू शकतो आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघू. व्हॉट यू विल ऑब्झर्व इन दिस एक्सपेरिमेंट दॅट द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. या ठिकाणी आपण जे आईस क्यूब्स आहेत त्याचे पीसेस आहे, द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन 0 डिग्री. या मिक्सचरचं जे तापमान आहे ते तापमान 0 डिग्री असते. कुठपर्यंत 0 डिग्री सेल्सिअस असते, टिल द आईस मेल्ट कम्प्लिटली. जोपर्यंत या बीकरमधला पूर्णपणे जो बर्फ असतो तो वितळल्या जात नाही. या बीकरमधला बर्फ जोपर्यंत पूर्णपणे वितळल्या जात नाही आहे तोपर्यंत याचं जे टेम्परेचर असते या आईस क्यूबचं 0 डिग्री सेल्सिअस असते. हे महत्त्वाचं आपण या ठिकाणी ऑब्झर्वेशन या प्रयोगामध्ये करत असतो. ओके, म्हणजे कुठपर्यंत आफ्टर द कन्व्हर्शन ऑफ ऑल द आईस इनटू वॉटर. ओके, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग अँड रीचेस 100 डिग्री सेल्सिअस. ओके, ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट कन्व्हर्ट इंटू स्टीम. आपल्याला माहिती आहे पाण्याचं वाफेमध्ये जे रूपांतर होते आहे, या पाण्याचं
वाफेमध्ये जे रूपांतर होते आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला असते आहे. ओके. आणि हे जे आपण या ठिकाणी बर्फ घेतला आहे त्याचं तापमान किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि पाणी जेव्हा वाफ तयार होते पाण्याचं रूपांतर तेव्हा त्याचं टेम्परेचर किती असते 100 डिग्री सेल्सिअस. ओके. हे आपल्याला लक्षात आलं असेल. जेव्हा आपण हा प्रयोग करतो आहे त्यावेळेस अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. ओके. ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट कन्व्हर्टिंग इनटू स्टीम. at 100 degree Celsius, the temperature of water at this 100 degree Celsius, water start converting into steam. The temperature of water remain constant at 100 degree Celsius till all water convert into steam. जोपर्यंत संपूर्ण पाण्याचं रूपांतर वाफेत होत नाही आहे तोपर्यंत या पाण्याचं जे तापमान आहे ते 100 डिग्री सेल्सिअस असते. ओके. द ग्राफ ऑफ टेम्परेचर व्हर्सेस टाइम आपण या ठिकाणी बघू शकतो. या ग्राफमध्ये आपण काय अभ्यासतो आहे बघा. या ठिकाणी 2 अक्ष आहे एक्स आणि वाय ॲक्सिस आहे. या ठिकाणी आपण बघतो आहे या ठिकाणी मिनिटमध्ये आपण टेम्परेचर मोजतो आहे. एव्हरी मिनिट या ठिकाणी काउंट केलेला आहे. आणि सॉलिड आणि लिक्विड आईस प्लस वॉटर या ठिकाणी टेम्परेचर आहे लेफ्ट हँड साईडला. ओके. या ठिकाणी आपण बघतो आहे बॉइलिंग वॉटर प्लस व्हेपर आणि लिक्विड स्टेटमध्ये कधी जाते आहे ते आपण या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतो आहे. ओके. इन दिस ग्राफ ए बी लाईन या ठिकाणी दिसते आपल्याला. इन दिस ग्राफ लाईन ए बी represent conversion of ice into water at constant temperature. लाईन ए बी जे दिसते आपल्याला. ओके. या ठिकाणी बघू शकतो आपण ही जी लाईन ए बी आहे या ठिकाणी बघू शकतो आपण लाईन ए टू बी आपल्याला रिप्रेझेंट करते आहे आईस कन्व्हर्ट इंटू सॉलिड, आईस कन्व्हर्ट इंटू वॉटर लिक्विड. ओके. दिस ए अँड बी लाईन रिप्रेझेंट काय दाखवते आपल्याला ही लाईन ए बी रिप्रेझेंट आईस कन्व्हर्ट इंटू वॉटर. आणि त्यावेळेस त्याचं टेम्परेचर बघा किती आहे ते. ओके. आपल्याला ही लाईन ए बी आपण बघतो आहे रिप्रेझेंट द कन्व्हर्शन ऑफ आईस इंटू वॉटर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके. व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट ॲट 0 डिग्री सेल्सिअस. व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ओके. And convert into water. At this constant temperature, the ice absorb heat energy during this transition and the absorption of energy continues till the ice convert into water. जोपर्यंत या बर्फाचं रूपांतर पाण्यात होत नाही आहे तोपर्यंत एनर्जी ट्रान्समिशन जी असते म्हणजे आईस काय करतो आहे एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आहे. ओके. Ice absorb heat energy during this transition. Absorption of energy continues till the ice convert into water. आपण या ठिकाणी बघतो आहे जोपर्यंत बर्फाचं रूपांतर पाण्यात होत नाही आहे तोपर्यंत आईस जो असतो तो एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आहे, हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आहे. ओके. तर हे आपण या ठिकाणी पाहतो आहे या टेम्परेचर व्हर्सेस टाईम ग्राफमध्ये. The temperature remain constant during this transition. हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे म्हणजे आईस ट्रान्सफर्ड इंटू वॉटर. ओके. द टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके. आपण या ठिकाणी बघतो आहे हे जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्व्हर्ट इंटू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. आपल्याला लक्षात आलं असेल व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस मीन्स द आईस ॲट विच द आईस कन्व्हर्ट इंटू वॉटर. आईस कन्व्हर्ट इंटू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. ज्या तापमानाला बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होते त्याला आपण मेल्टिंग पॉईंट वितळण बिंदू पाण्याचा बर्फाचा म्हणतो आहे. ओके. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. दस ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ सॉलिड फेज
टू लिक्विड. आता इथे ट्रान्झिशन झालेलं आहे विथ द हेल्प ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. ओके, आपण पाहतो आहे या ठिकाणी ड्युरिंग दिस ट्रान्झिशन सॉलिड फेज टू लिक्विड फेज. सॉलिड, ice is a solid and water is a liquid. During this transition of solid phase to liquid, the object absorb heat energy but its temperature does not increase. पण त्याचं तापमान वाढत नाही आहे. ओके, this heat energy is utilized for weakening the bonds between the atoms or molecules in the solid. ओके, आणि ही जी उष्णता आहे कशासाठी वापरल्या जाते? हा जो बर्फ क्यूब आहे यामधले जे बॉन्ड्स असतात दोन मॉलिक्यूल मधले ते कमकुवत करण्यासाठी या एनर्जीचा वापर केला जातो. ओके, आणि अशा पद्धतीनं हीट ट्रान्सफर केल्या जाते. ओके, त्यानंतर आपण पाहू अँड ट्रान्सफर इट इनटू लिक्विड फेज. आणि अशामुळं या लिक्विडचं ट्रान्सफर, या सॉलिड आईसचं ट्रान्सफर अशा पद्धतीनं लिक्विड वॉटरमध्ये होते आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलं. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आपण या ठिकाणी बघतो आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय होते आहे. व्हॉट इज मीन बाय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, the amount of heat absorbed at constant temperature, the amount of heat absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called specific latent heat of fusion. म्हणजेच हा जो सॉलिड आहे आईस याचं कन्व्हर्शन जोपर्यंत लिक्विडमध्ये होत नाही आहे, सॉलिड स्टेट इंटू लिक्विड, सॉलिड इंटू लिक्विडमध्ये होते आहे त्या टेम्परेचरला, त्यालाच आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतो आहे. ओके, वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफर्ड इंटू वॉटर. ओके, वन्स ऑल द आईस ट्रान्सफर्ड इंटू वॉटर, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग. इट इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सियस. ओके, लाईन BC in the graph represent rise in the temperature of water. ओके, BC लाईन जी आहे या ठिकाणी आपण बघतो आहे लाईन BC आपण पाहिलेला आहे. AB लाईन कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी AB मध्ये काय होत आहे आईस इंटू वॉटर. लाईन BC लिक्विड इंटू गॅसियस स्टेट, लाईन B इंटू C बॉइलिंग वॉटर. ओके, आणि या ठिकाणी बघतो आहे लिक्विड इंटू गॅसियस स्टेट, बॉइलिंग वॉटर, वॉटर व्हेपर त्या ठिकाणी तयार होते आहे लिक्विड इंटू गॅसियस स्टेट. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफर्ड इंटू वॉटर, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग. इट इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सियस. ओके, किती डिग्री सेल्सियस पर्यंत इन्क्रीज होते आहे ते 100 डिग्री सेल्सियस पर्यंत. लाईन BC इन द ग्राफ रिप्रेझेंट राइज इन द टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 to 100 डिग्री सेल्सियस. Therefore, even though heat energy is supplied to water, its temperature does not rise. म्हणजे आपण उष्णता जरी दिली तरी त्याचं टेम्परेचर, त्या पाण्याचं जे तापमान असते आहे या बीकरमधल्या ते 100 डिग्री सेल्सियसपेक्षा जाणार नाही. ओके, इट डज नॉट राईज द टेम्परेचर ऑफ वॉटर. ओके, द हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय वॉटर at this temperature and used to break bond between molecules of liquid and convert into liquid into gases. म्हणजे हे लिक्विड इंटू या ठिकाणी गॅसमध्ये रूपांतर होते आहे, ब्रेकडाऊन होते आहे. लिक्विडचे जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्युल्सला तोडण्यासाठी, ब्रेकडाऊन करण्यासाठी हा या ठिकाणी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केल्या जाते. ओके, बाय ॲट दिस टेम्परेचर and used to break the bond between molecule of the liquid and convert into gaseous state. Okay, thus during this transformation of heat, या transformation of heat मध्ये from liquid phase to gas phase, heat energy is absorbed by the liquid. आणि यामध्ये म्हणजे लिक्विड पासून गॅसमध्ये रूपांतर होत असताना, पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होत असताना हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केल्या जाते. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय द लिक्विड बट इट टेम्परेचर डज नॉट चेंज. परंतु त्याचं तापमान म्हणून वाढत नाही आहे, हे आपण या ठिकाणी पाहतो आहे. 100 डिग्री सेल्सियसच राहणार आहे. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफर इन टू गॅसियस स्टेट इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट.
व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग पॉईंट. आपण या ठिकाणी पाहतोय बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच लिक्विड ट्रान्सफर इन टू गॅसियस स्टेट. म्हणजे द्रवाचं रूपांतर ज्या तापमानाला वायूमध्ये होते आहे त्याला आपण उत्कलन बिंदू असं म्हणतो आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड असं म्हणतो आहे. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इंटू इट्स गॅस इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. ओके, आपण या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन पाहतो आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called latent, it's called specific latent heat of vaporization. ओके, आपण या ठिकाणी बघितलेलं आहे स्पेसिफिक हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे काय होते आहे. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. आपल्याला हे सुद्धा माहिती असेल की प्रत्येक पदार्थाचं वेगवेगळ्या पदार्थांचं जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे तो वेगवेगळा असतो. द व्हॅल्यूज ऑफ मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट अँड लॅटेंट हीट डिपेंड्स ऑन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर सुद्धा ते अवलंबून असतं आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी सबस्टन्सेस पाहतो आहे. वॉटरचा आपण या ठिकाणी पाणी किंवा बर्फ आपण पाहतो आहे. मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे किलो ज्यूल. ओके, कॅलरीमध्ये पण आपण या ठिकाणी पाहतो आहे 333 कॅलरी या ठिकाणी किलो ज्यूल बघतो आहे पर के जी. कॅलरी पर ग्रॅम 80. ओके, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन आहे या ठिकाणी किलो ज्यूलमध्ये 2256 आणि कॅलरीमध्ये आहे 540 कॅलरी पर ग्रॅम. ओके, या ठिकाणी जसं मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आईस 0 डिग्री सेल्सिअस आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर 100 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच पद्धतीनं कॉपर आहे मेल्टिंग पॉईंट 1083 डिग्री सेल्सिअस अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ कॉपर इज 2562 डिग्री सेल्सिअस. इथिल अल्कोहोल मेल्टिंग पॉईंट ऑफ इथिल अल्कोहोल इज -117 डिग्री सेल्सिअस अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल अल्कोहोल इज 78 डिग्री सेल्सिअस. Melting point of gold is 1063 degree Celsius and boiling point of gold is 2700 डिग्री सेल्सिअस. सिल्व्हर आहे, लीड आहे. या पद्धतीनं आपण प्रत्येक सबस्टन्सचा या टेबलवरून आपण लक्षात घेतो आहे की प्रत्येक सबस्टन्स म्हणजेच डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ओके, देअर व्हॅल्यूज पण जे असतं त्याचे डिपेंड्स ऑन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, तर ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितलेली आहे. व्हॉट इज मीन बाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. ओके, याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.